there are some issues, some thoughts which we need to understand. First, we need to understand this thing called as JSON. JSON, JavaScript Object Notation. खूप आहे रे बाबा, खरंच खूप टॉपिक्स आहेत. एवढे टॉपिक केल्यावरतीच कुठेतरी उभा करणार तो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये. कुठे गेला पोस्ट कॉल गेट कॉल यार. JavaScript Object Notation. Okay. Let us discuss about this. इकडे आहे कोणी JavaScript Object Notation, what exactly it is? Anyone here? JSON काय आहे? Yes. So it is a standard text-based format which stores names and values, and it is used for data transfer from server to client and client to server. Who is this speaking? Abhishek. Abhishek, good to see you. Okay. Oh, very right. You know, Ata, let me explain what Abhishek has said. So JSON हे एक फॉर्मॅट आहे. जसं तुमचा XML एक फॉर्मॅट आहे, तसं JSON एक फॉर्मॅट आहे. Look at my answer. Abhishek, your answer is perfectly right. First thing, right? JSON is a format, wherein you designate the values by using name and value, key and value, right? So JSON is a data format. जसं XML एक data format आहे, CSV, comma separated value data for हा एक format आहे जिकडं it starts with a curly bracket, it ends with a curly bracket. आणि name म्हणजे जसं name आणि त्याची value काय आहे? शिव. सेकंड दुसरा रेकॉर्ड असेल तर परत नेम अँड मस्ट बी राजू, राईट? आणि आता हे कलेक्शन आहे, हा पहिला रेकॉर्ड आहे, हा सेकंड रेकॉर्ड आहे, तर हा कलेक्शन साठी हे तुमचं स्क्वेअर ब्रॅकेट. सो जेसन इज अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, अ व्हेरी सिम्पल फॉर्मॅट. आणि जेसन फेमस का झालंय? तुम्ही जर XML बघितलं तर एकदमच बेकार आहे. म्हणजे इकडं हा टॅग टाका, मग तिकडं स्लाइडर टॅग टाका, मग परत एक टॅग, अँड इट इज मोर कॉम्प्लेक्स आणि मोर वर्बस. वर्बस म्हणजे यू स्पीक मोर ऍक्च्युअली. म्हणजे जसं एक्झाम्पल, मला आता लेट से डिव टॅग पाहिजे. हा एक HTML पण एक XMLच आहे, स्लॅश डिव. आता हा डिव इकडे केलेला आहे, परत स्लॅश डिव. म्हणजे काय झालं, इकडे पण एक तर झाले 3-4 बाईट्स. हे पहिले ग्रेटर दॅन साइन, त्या ग्रेटर दॅन साइन आणि त्याचं लेस दॅन साइन, त्याचे थोडेसे बाईट्स, परत या स्लॅशचे बाईट्स. म्हणजे जर माझं समजा माझं ऍक्च्युअल डेटा 2 बाईट्सचा असेल, हे जे एक्स्ट्रा फिटिंग आहे बाहेर, तेच माझा 15 बाईट्सचा होऊन जातो कमीत कमी. व्हॉट आय मीन इज की XML मध्ये काय आहे की जो तुमचा डेटा आहे त्याच्या ट्वाईस पटीने, त्याच्या दुप्पटीने त्याचे दुसरे स्लाइडचे फिटिंग असतात, राईट? आता इफ यू लुक ॲट दिस जेसन हिअर, याच्यामध्ये एंड टॅग काही नाहीये. याच्यामध्ये नेम आहे आणि व्हॅल्यू आहे, नेम आहे आणि व्हॅल्यू आहे, राईट? आणि छोटे मोठे कर्ली ब्रॅकेट आणि कॉमा. सो दॅट्स वाय जेसन इज व्हेरी लाईट वेट. जेसनचं जे तुमचे बघणार तर 1चं समजा 1 बाईट असेल तर 1.5 होणार. जर तुम्ही XMLचं बघितलं 1 बाईटचं कमीत कमी 4-5 बाईट होतात, राईट? 4 टाइम्स तिकडे वाटतं, राईट? सो दॅट्स वाय जेसन इज प्रिफर्ड, व्हेरी सिम्पल फॉर्मॅट. आता प्रॉब्लेम काय आहे, आपण इकडे पोस्ट कॉल केलंय, आणि हा दुसरी गोष्ट, त्याचं नाव जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन का आहे? त्याचं नाव जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोट. जावास्क्रिप्ट हा वर्ड तिकडे काय आहे, म्हणजे जेसन म्हणजे असंच बोलायला पाहिजे होतं, कॉमा सेपरेटेड सीसन, कॉमा सेपरेटेड ऑब्जेक्ट नोटेशन. पण जावास्क्रिप्ट हा नाव का जोडलेलं आहे त्याच्याने? कारण जावास्क्रिप्टला एकदम बरोबर समजतं की जेसन काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जावास्क्रिप्ट मध्ये जर तुम्ही एखादा जेसन, एखादा व्हॅल्यू जर तुम्ही जेसनचं दिलं की तो आपोआप त्याचं ऑब्जेक्ट बनवतो. सो व्हॉट आय मीन इज, जसं आता हा स्क्रिप्ट टॅग आहे, जर तुम्हाला आठवतं लिटरल वे ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स आपण एक केलं होतं जावास्क्रिप्ट मध्ये. 2 प्रकारचे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करू शकतो, एक आहे लिटरल वे आणि एक आहे कन्स्ट्रक्टर वे. जर तुम्हाला आठवतं लिटरल वे असं होतं, कस्ट इज इक्वल टू नेम आणि शेव. आता जर तुम्ही हा राईट साइड बघितलं तर हा राईट साइड जेसनच आहे ऍक्च्युअली, राईट? म्हणजे आता आय कॅन गो अँड आय कॅन से कस्ट डॉट, आणि बघा आपोआप नेम पण आलं इकडं. म्हणजे आपोआप ऑब्जेक्ट तयार झाली. म्हणून याला बोलतात जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. कारण
हा जो जेसन आहे, हा तुम्ही जर एखाद्या जावास्क्रिप्ट व्हेरिएबलला दिलं तर आपोआप त्या प्रकारचा ऑब्जेक्ट तो इट शेप्स अप इनटू दॅट ऑब्जेक्ट. सो यू कॅन सी हिअर, हा तुमचा जेसन, आणि जसंच तुम्ही ह्याला दिलं तर हा कस्टमर हा जावास्क्रिप्ट मध्ये आता ऑब्जेक्ट झाला, डॉट नेम डॉट दिस राईट. म्हणून याचं नाव आहे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. कारण जावास्क्रिप्टला जसंच आपण हा डेटा देतो तो आपोआप ट्रान्सफॉर्म होऊन एक प्रॉपर जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट मेमरीमध्ये इट क्रिएट्स अन ऑब्जेक्ट इन द मेमरी. ओके, सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ जेसन. ओके, नाव कमिंग वाय वी आर टॉकिंग अबाउट जेसन. ओके, तेव्हा आपण हा पोस्ट कॉल करणार. वेन वी मेक दिस पोस्ट कॉल, सक्सेस असेल तर तो सक्सेस फंक्शन मध्ये जाणार, म्हणजे इकडे येणार, आणि एरर असेल तर तो एरर फंक्शन मध्ये जाणार. राईट. आता तुमचं जे सबमिट ऍक्शन आहे, जे पण आहे तिकडं सबमिट आहे, राईट. ओके, त्याच्यामधून मी जर रिटर्न व्ह्यू केलं इकडून, रिटर्न व्ह्यू. आता रिटर्न व्ह्यू म्हणजे काय, याच्यामध्ये आपण HTML येणार. आता HTML या सक्सेस फंक्शन मध्ये येऊन काय फायदा नाही, कारण जावास्क्रिप्टला HTML दाखवता येत नाही. आय रिपीट दिस, या सक्सेस फंक्शन मध्ये तुम्ही जर HTML पाठवलं तर त्याचा काय म्हणजे इट इज इनकम्पॅटेबल, राईट. जर काय पाठवलं पाहिजे, जेसन. जर तुम्ही याच्या जेसन पाठवलं तर जावास्क्रिप्ट त्या ऑब्जेक्टला घेऊन डिस्प्ले करू शकतो, त्या ऑब्जेक्टला घेऊन तो बाहेर दाखवू शकतो, राईट. सो व्हॉट वी विल डू इज, जसंच आपण सबमिट केलं सर्व्हरमध्ये, ॲज सुन ॲज वी सबमिट टू द सर्व्हर, राईट. म्हणून मी काल ह्याला इकडे जेसन ऑब्जेक्ट रिटर्न केलं होतं, राईट. इकडे म्हणजे रिटर्न व्ह्यू नाही केलं, रिमेंबर, इकडे रिटर्न व्ह्यू नाही केलंय मी, हा नाही केलं, रिटर्न व्ह्यू नाही केलं. रिटर्न व्ह्यू म्हणजे HTML आहे, प्लीज अंडरस्टँड. हा रिटर्न व्ह्यू म्हणजे HTML आहे, ठीक आहे. सो आय हॅव रिटर्न जेसन, कारण जो त्या बाजूचा जो UI आहे त्याला HTML समजत नाही. सो रिमेंबर, तुम्ही असं विचार करा की हा जो पेशंट कंट्रोलर आहे किंवा हा जो MVC कंट्रोलर आहे तो कुठूनही कन्झ्युम होऊ शकतो. तो HTMLच्या UI पासून कन्झ्युम होऊ शकतो, तो रिॲक्ट मोबाईलच्या UI मध्ये कन्झ्युम होऊ शकतो, तो साध्या सुध्या एखाद्या C++ ऍप्लिकेशन मध्ये कन्झ्युम होऊ शकतो. जर तो HTML ब्राउझर मध्ये कन्झ्युम होत असेल तर मी रिटर्न व्ह्यू करणार. जर तो जावास्क्रिप्ट मध्ये कन्झ्युम असेल तर रिटर्न जेसन करणार. जर तो एखादा इमेज रीडर असेल तर मी इकडून रिटर्न इमेज करणार. मी काय बोलतो की जो डेटा टाईप आहे तो डेटा टाईप विविध प्रकारचे आहेत ASP.NET मध्ये, राईट. म्हणून वेन वी लुक ॲट ASP.NET MVC, तुम्ही त्याला व्ह्यूच्या दृष्टिकोनाने बघू नका. व्ह्यू काही होऊ शकते, पाठीमागं जेसन होऊ शकते, HTML होऊ शकते, इवन इट कॅन बी अ व्हेरी सिम्पल स्ट्रिंग ऑल्सो, इट कॅन बी अ व्हेरी सिम्पल स्ट्रिंग ॲज वेल, राईट. पण आता आपण रिटर्न जेसन केलंय. बट व्हॉट वी विल डू नाव हिअर इज, वी विल डू लाईक दिस, विल से ओके यू ऍड द ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट ऍड केल्यावरती हे डेटाबेस मध्ये सेव्ह होणार. जे आता पेशंट्स डेटामध्ये जे ऑब्जेक्ट ऍडेड आहेत तो सर्व फेच करून आपण परत UI ला देऊ. सो दिस विल ऍड द ऑब्जेक्ट, आणि लिस्ट ऑफ पेशंट्स जे आता ऍड झालेत डेटाबेस मध्ये, पेशंट्स इज इक्वल टू db.patients टू लिस्ट ऑफ पेशंट. याच्याने काय होणार की हा पहिला तर ह्याने सेव्ह केलं, आणि सेकंड याच्यामध्ये अगेन रिफेच ऑल द सेव्ड व्हॅल्यूज, राईट. याला रिफेच करून आपण आता वी विल गो अँड वी विल गिव्ह हिम हिअर रिटर्न पॅट, म्हणजे पेशंट्स. म्हणजे याचा अर्थ आता तो कलेक्शन रिटर्न करणार. जर तो कलेक्शन रिटर्न करणार आहे, आय विल गो हिअर नाव. सो दॅट मीन्स इकडं आता, लेट मी डिलीट दिस. सो इन माय कंपोनेंट या सक्सेस मेथड मध्ये आता मला कलेक्शन भेटणार आहे. आय विल गेट अ कलेक्शन, राईट. आणि या कलेक्शनला आपण डिस्प्ले करू. आणि इफ यू रिमेंबर, आपण एक कलेक्शन बनवलं होतं, this.patients.objs. हा this.patient.obj सिंगल ऑब्जेक्ट आहे. हा UIच्या टेक्स्ट बॉक्स संघ बांधलेला गेलाय. हा जो पेशंट OBJs आहे तो UI संघ NG फॉर केलाय आपण. तो UI संघ NG फॉर केलाय. पेशंट OBJ टेक्स्ट बॉक्स संघ बाइंडेड आहेत. पेशंट ऑब्जेक्ट्स हे तुमच्या टेबल संघ बाइंडेड आहेत, राईट. तर याचा अर्थ की आता इकडं जर मी इफ आय गो अँड इफ आय सेट हिअर दिस डॉट पेशंट OBJs, जे तिकडून कलेक्शन येणार याला मी सरळ या रिस्पॉन्स मध्ये आय विल पुट इट. कंपाइल सक्सेसफुली, व्हेरी गुड, राईट. सो लेट अस सी दिस वर्क्स ऑर नॉट. सबमिट केलं पाहिजे.
सबमिट करून येऊन इकडे ग्रिडमध्ये बांधलं पाहिजे. इट शुड गेट बाइंडेड इन द ग्रिड. आणि एवढंच नाही, तर आता जे सध्याचा जो UI आहे त्याच्यामध्ये पेशंट ऑब्जेक्ट असेल, राईट, त्या पेशंट ऑब्जेक्टला आपल्याला क्लिअर पण करायचं आहे. नाहीतर काय होणार, परत त्याने दोनदा सेव्ह दाबलं की परत डुप्लिकेट एंट्री होणार, राईट. सो दिस विल क्लिअर द UI अँड दिस विल बाइंड द कलेक्शन ऑब्जेक्ट. ओके. आणि जे एरर आहे ते आता आपण असं करू, एररला console.log करू. म्हणजे काय एरर असेल तर एररला पण एरर कलेक्शन मध्ये दाखवायला पाहिजे. विल कीप दिस ऍट दिस मोमेंट ऍज इट इज, बट याला पण आपल्याला चेंज करायचं आहे, राईट. सो नाउ लेट अस गो अँड रन अँड लेट अस सी. सो आय विल से F5. आता जावास्क्रिप्ट म्हणजे अँग्युलर आणि MVC कोर विथ एंटिटी फ्रेमवर्क याचा पूर्ण ताळमेळ एका संघ आहे. इकडून अँग्युलरतून डेटा पाठवलं, MVC मध्ये रिसीव्ह झालं, त्यांनी एंटिटी फ्रेमवर्क कोर यूज करून सेव्ह केलं, db.add सेव्ह चेंजेस, आणि तिकडून परत फेच करून आपण परत तो जेसन कलेक्शन पाठवतोय, राईट. सो आय विल गो टू माय UI. स्लो लोकल होस्ट 4200. एव्हरी टाइम कीप डिबगिंग. असा विचार करू नका की तुमचं एकदम परफेक्ट ऍप्लिकेशन आहे. डिबग ऑलवेज बी इन द डिबग मोड. तुमचे जे डोळे आहेत राईट साईडला, इकडं जो रेड साइन आहे त्याच्यावरती असायला पाहिजे. क्रोम ब्राउझर हा सर्वात चांगला जावास्क्रिप्ट डिबगर आहे, राईट. सो ऑलवेज कीप द क्रोम ओपन. शेव न्यू, आता कारण खूप काही शेव झालेत. शेव न्यू अँड आय विल से सबमिट दिस. आता दुसरा एक प्रॉब्लेम आहे की जसंच ऍप्लिकेशन रन होतं, जसंच ऍप्लिकेशन, आता याला ऍप्लिकेशनला कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. इकडं आपोआप जेवढे डेटाबेस मध्ये सेव्ड आहे तो लिस्ट इकडे यायला पाहिजे. आता काय होतं, मी सबमिट केल्यावरती तो लिस्ट येतोय, तर जसंच ऍप्लिकेशन चालू झालं की लिस्ट यायला पाहिजे, राईट. ते आपण नंतर करू, पण फॉर नाव आय जस्ट से सबमिट. मी सबमिट केलं आणि हे काय झालं बाबा, या ID डेटाबेसतून येणार आहे कारण ऑटो इन्क्रीमेंट आहे, राईट. आणि वी से हिअर पेशंट ऍड सेव्ह चेंजेस. आता मी यू कॅन गो अँड यू कॅन चेक इन SQL सर्व्हर. SQL सर्व्हर उघडून एकदा बघा. मी आता उघडणार नाहीये, बट यू कॅन ऑलवेज चेक पॅट्स. तर आता पॅट्स मध्ये किती आहेत? 4 रेकॉर्ड्स आहेत. तुम्ही बघू शकता 4 रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं हे नल रेकॉर्ड सेव्ह झालेलं आहे, हा पण नल आहे. हे पाठचे रेकॉर्ड्स आहेत कालचे. हा शिव न्यू आहे, ठीक आहे. तर म्हणजे 2-3 रेकॉर्ड्स नल आहेत. हे तुम्हाला वरचे जे नल रेकॉर्ड आहे ते कालच्या माझ्या चुकीने झालं होतं, पण इकडे तुम्हाला दिसते की शिव न्यू ऍडेड आहे, राईट. राजू सबमिट. आणि बघा वरचं तो डेटा पण क्लिअर झालाय, राईट. आणि ऑल्सो इफ यू वॉन्ट टू सी सोर्सेस टॅब मध्ये जस्ट तुम्हाला बघण्यासाठी तो कलेक्शन हाऊ इट इज बाइंडिंग. रिमेंबर हे सर्व सक्सेस मेथड मध्ये येत आहेत. सो आय विल गो हिअर टू माय component.ts आणि याच्यामध्ये सक्सेस मध्ये सो से 1 2 3 सबमिट. आता इकडून डेटा स्ट्रीम झालं अँड इट कम्स टू द सक्सेस फंक्शन. थोडासा टाइम घेते माझा थोडा कम्प्युटर इज व्हेरी स्लो. कम ऑन बॉस, सो स्लो. देयर इट इज. आता बघा रेस्पॉन्स मध्ये तुमचे 6 रेकॉर्ड्स आहेत जे ऍडेड आहेत. आणि बिकॉज हे सर्व जेसनच आहे बघा, ID इक्वल टू दिस, नेम इक्वल टू दिस, एज इक्वल टू दिस, राईट. आणि जसंच मी याला पेशंट जावास्क्रिप्टला सेट केलं की हा पेशंट ऑब्जेक्ट कम्प्लीट झालाय. आणि याच्यावरती NG फॉर करता येतं आणि दुसरा आहे क्लिअर. सो यू कॅन सी द रेकॉर्ड्स आर गेटिंग ऍडेड. ओके गुड. हा एक 1 पॉइंट झालं. एनी क्वेश्चन्स हिअर गाईज? व्हॉट आय हॅव डन नाव, लेट मी नो. एनी क्वेश्चन्स? सबमिट केलं आणि कलेक्शन दाखवलं आणि UI मी क्लिअर केलंय. येस, एनी क्वेश्चन्स? Yes, guys. Any questions? Let me know. No, sir.
राईट, व्हेरी गुड. सो आता नाव व्हॉट आय वॉन्ट इज एव्हरीवन, तुम्ही पहिलं तर हा डेमो करणार. अर्धा तास करायचा आहे, कारण हे तुम्हाला करायलाच तुम्हाला 1 तास अजून जाणार. राईट, एंटर केल्यावरती मला हा डेटा इकडे दिसायला पाहिजे. एंटर केल्यावरती मला हा डेटा इकडे दिसायला पाहिजे. आय विल गिव्ह यू अन हिंट. तुम्हाला HTTP गेट कॉल करावं लागेल NG ऑन इनिट इव्हेंट मध्ये. एक NG ऑन इनिट नावाची इव्हेंट आहे. जसंच तो UI लोड होतो त्याच्यामध्ये तुम्ही गेट कॉल करा, त्याच्या सक्सेसमध्ये बाइंड करा फंक्शन. राईट, जर तुम्हाला वाटतं तर हा जो करंट सक्सेस मेथड आहे तुम्ही त्याला रियूज करू शकता. तर जसं मी इकडे पोस्ट कॉल केलंय तसं तुम्हाला गेट कॉल करावा लागेल NG ऑन इनिट मध्ये. कन्स्ट्रक्टर मध्ये करू नका. एक आपलं कन्स्ट्रक्टर याच्यामध्ये आपण गेट कॉल करू शकतो, पण त्याच्यात करू नका. वी विल टॉक अबाउट इट लेटर. बट NG ऑन इनिट इज अ इव्हेंट. ऑन इनिट इव्हेंट केव्हा फायर होतं? जसंच पहिल्यांदा अँग्युलरचा UI लोड होतो, तर त्या ऑन इनिट मध्ये एक HTTP गेट कॉल करा, तर हा तुमचा इकडचं UI लोड होणार आणि सबमिट केल्यावरती परत this should be reloaded. Right, so I want this demo to be done. Again I repeat, homework मध्ये I will give it here. One is you will do this complete demo of making post and displaying collection. Right, second, making a get call on the NG on init and displaying the values. Slow करा guys. It is I don't want you to rush. आणि ज्यांनी केलं राईट, वेन एव्हर यू पोस्ट दिस वन, मला HTTP गेटचं कॉलचं पण इमेज पोस्ट करा की तुम्ही कसं कोड लिहिलाय. तो जो HTTP गेट आहे तुम्ही कसं कोड लिहिलाय आणि कुठून कॉल केलाय. राईट, तर एक तर मला फुल आउटपुट पाहिजे, फायनल आउटपुट, की हा ग्रिड बांधला गेलाय आणि गेट कॉल. राईट, सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. एनी क्वेश्चन्स हिअर गाइज? एनी क्वेरीज? सर संपला सर. फ्रॉम बॉडी. गो अहेड. सर फ्रॉम बॉडी सर असं सांगा की. फ्रॉम, अच्छा, हे फ्रॉम बॉडी यू डिड नॉट गेट इट. हा जो एक फ्रॉम बॉडी, हा दिस यू डिड नॉट अंडरस्टँड. लेट मी नो अभिषेक, दॅट्स द क्वेश्चन. येस सर. ऍक्च्युली फ्रॉम बॉडी म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही, इफ यू सी हिअर, तुमचा जो HTTP पोस्ट कॉल आहे, जसं हा मी HTTP पोस्ट कॉल करतो इकडं सबमिट. हा जो HTTP पोस्ट कॉल आहे, या पोस्ट कॉलला जर तुम्ही एकदम जवळून बघितलं किंवा कोणतेही HTTP कॉल जर तुम्ही थोडंसं, हा HTTP बघा, पोस्ट प्लस प्री फ्लाइट. मला आता वाटतं की सर्वांना हे समजते. राईट, आर वी गेटिंग गाइज? हे तुम्हाला समजते सर्वांना? Yes, sir. हा बघा, हा प्री फ्लाइट आहे. आतापर्यंत तुम्ही पोस्ट गेट पुट डिलीट बघत असणार, पण हा बघा, हा सबमिट फंक्शन आहे ना, सबमिट हा ऑप्शन्स आहे. ऑप्शन म्हणजे अरे सर्व्हर तुझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, तुझ्याकडे गेट आणि पोस्ट एनेबल्ड आहे का? तर हा तुम्ही बघणार, हा विचित्र प्रकारचा ऑप्शन आहे जे पोस्ट गेट पुट डिलीट पेक्षा वेगळं आहे. ऑप्शन्स म्हणजे क्लायंट साइड जो तुमचा आहे तो सर्व्हर साइडला प्रश्न विचारतोय, तो पोस्ट करत नाही, गेट करत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा पण असं ऑप्शन्स बघितलं की याचा अर्थ हे आहे की these are questions asked from the client side. राईट, तर त्याने ऑप्शन्स विचारलं की रिक्वेस्ट मध्ये, रिमेंबर हा, जो कोणताही कॉल आहे, जर कोणताही कॉल असेल त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. रिक्वेस्ट म्हणजे क्लायंटनी काय डेटा पाठवलं, रिक्वेस्ट हेडर्स. रेस्पॉन्स हेडर्स, सर्व्हरनी काय पाठवलं. राईट, आणि जनरल मध्ये की स्टेटस कोड काय आणि सर्व. राईट, 3 गोष्ट आहेत प्रत्येक कॉलचे, रेस्पॉन्स हेडर्स, रिक्वेस्ट हेडर्स आणि जनरल. आता याने रिक्वेस्ट हेडर मध्ये काय पाठवलं, मला ऑप्शन्स पाहिजे. त्यांनी रेस्पॉन्स मध्ये काय पाठवलं आपण बघू. रेस्पॉन्स मध्ये त्यांनी पाठवलं की येस, मी तुम्हाला पोस्ट अलाव करतो, अलाव ओरिजिन स्टार करतो. हे हाऊ डिड दिस हॅपन? बिकॉज इफ यू रिमेंबर, आपण ते आपल्या startup.cs मध्ये आपण परमिशन दिली होती की तुम्हाला एनी ओरिजिन, एनी हेडर हे अलाउड आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी इकडून सर्व्हरनी मेसेज पाठवलं, अरे भाऊ अलाउड आहे, आता डेटा घेऊन या. मग त्यांनी दुसरा कॉल केलाय, हा बघा इकडं, हा पहिला झाला ऑप्शन्स कॉल, आणि दुसरा मग त्यांनी कॉल केला, अच्छा चला आता ऍक्च्युअल डेटा घेऊन जाऊ. राईट, जेव्हा ऍक्च्युअल डेटा काय, रेस्पॉन्स आणि रिक्वेस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला इकडे दिसणार की रिक्वेस्ट पेलोड पण आहे. पेलोड दिसते एव्हरीवन? कॅन एव्हरीवन सी दिस पेलोड? Yes, sir. है ना. पेलोड म्हणजे क्लायंटनी पाठवलेला डेटा, की क्लायंटनी जो डेटा पाठवलेला तो काय आहे. आणि हे जे पेलोड आहे, हे जर तुम्ही बघणार तर हे जातं बॉडीमध्ये, म्हणजे जे HTML ची बॉडी आहे
या बॉडी मधून हा डेटा जातोय. तर म्हणून हा जो फ्रॉम बॉडी आहे इकडं, फ्रॉम बॉडी म्हणजे तुमच्या बॉडीतून जो डेटा येणार आहे, तुमच्या क्लायंटतून जो डेटा येणार आहे, त्याला आपोआप मॅप करा. त्याच्यासाठी हा 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 इकडं फ्रॉम बॉडी आहे. हा फ्रॉम बॉडी काय होतं, जसं डेटा येतो पहिला फ्रॉम बॉडी एक्झिक्यूट होते आणि तो मॅप करायला चालू करतो. तो आतल्या तो काय करतो, पहिला पेशंट ऑब्जेक्ट बनवतो. पेशंट ऑब्जेक्ट बनवून सांगतो ठीक आहे, या एजला एज वरती कॉपी करा, नेमला नेम वरती कॉपी करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा ऑब्जेक्ट रेडीमेड येतो. जर हा तुम्ही फ्रॉम बॉडी यूज नाही केलं, जर तुम्ही सांगितलं नाही मला हे सर्व नको, मला स्वतः करायचं, जर तुम्हाला हे जर स्वतः करायचं असेल तर मग तुम्हाला असं करावं लागेल. तुम्हाला स्वतः पेशंटचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. पेशंट ओबीजे इक्वल टू न्यू पेशंट, राईट. आणि मग लिहावं लागेल ओबीजे डॉट काय एज, काय रिक्वेस्ट डॉट फॉर्म. रिक्वेस्ट मध्ये जे डेटा आलाय, फॉर्म मध्ये काय नाव आहे त्याचं, नेम एज, ठीक आहे. आणि याला मग कन्वर्ट करा, म्हणजे तुम्हाला आपल्या हाताने मॅपिंग लिहावं लागेल. आर वी गेटिंग एव्हरीवन? असं काय तुम्हाला कोड हे करावं लागेल, राईट. तर हे सर्व अवॉइड करण्यासाठी वी हॅव द मॅपर. याला बोलतात मॅपर. जे फ्रॉम बॉडी आहे तो एक मॅपिंग युनिट आहे, जो मॅप करतो, आपोआप ऑब्जेक्ट बनवतो आणि तुम्हाला एवढं सर्व लिहिण्याची गरज नाही. आर वी गेटिंग अभिषेक? आय डोंट नो, दॅट वाज अ क्वेश्चन आस्क्ड बाय अभिषेक, राईट? आय डोंट नो. Yes, sir. Yes, sir. समजलं फ्रॉम बॉडी? Yes, sir. नाहीतर आपल्याला सर्व यू कॅन हॅव अ लुक ॲट इट जस्ट क्विकली. तसं मी तुम्हाला दाखवतो. स्ट्रिंग नेम डॉट फॉर्म नेम. तुम्ही असं केलं, इफ यू रन दिस, तर तुम्हाला जो नेम मध्ये त्याची व्हॅल्यू येणार. हा आता तेवढं सर्व मॅपिंग कोड नाही. आता रिमेंबर हा, जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स UI बोलता त्याच्यात 10-15 तर फील्ड असतात. आता 10-15 फील्डचं मॅपिंग लिहा, हे करा. तर त्याच्याऐवजी लोक काय करतात, आपलं UIचं नाव आणि ह्याचं नाव सेम ठेवतात आणि मॅपिंग आपोआप होऊन जाते. इफ यू सी नाव, इफ आय डू अ लोकल होस्ट 1200, राईट, सबमिट. जर व्हेरी नाईस. ऍक्च्युली आता हा जो व्हॅल्यू आहे ना, तो जेसन मध्ये येतोय. मुश्किल आहे हे, थोडंसं सिंटॅक्स चेंज होणार इकडं. हे राहू दे, आपण नंतर बघू. आता ऍक्च्युली तिकडून पण जेसन येत आहे, म्हणजे रिक्वेस्ट डॉट फॉर्म नाही येत आहे ऍक्च्युली. तर तुम्हाला आठवतं, व्हॉट इज सेइंग इज की हा जेसन आहे. तर याच्यात आपण आता जाणार नाही, बट या नेटवर्क टॅब मध्ये ओके, हे राहू दे आता फॉर नाव. लेट अस नॉट. म्हणून मी मला ना जास्त ते ज्ञान देण्यामध्ये जाणार. आय हॅव टू नॉट एक्सप्लेन यू की ते रिक्वेस्ट डॉट फॉर्म का नाही चाललं, राईट. लेट मी नॉट गो इन टू दॅट. बट द फ्रॉम बॉडी डज द मॅपिंग ऑटोमॅटिकली. तेवढं लक्षात ठेवा, नाहीतर आपल्याला ना काही कोड लिहावा लागेल. याला मॅप करा, त्याला मॅप करा आणि सो ऑन, है ना. सो लीव दॅट फॉर नाव, राईट. सो गाईज, आय वुड सजेस्ट एव्हरीवन, एवढं प्रॅक्टिस करा, राईट. आणि लेट अस कंटिन्यू, राईट. सो लेट अस स्टॉप रेकॉर्डिंग नाव. आता महेश सर केव्हा कनेक्ट करू शकतो नेक्स्ट टाइम? एक मध्ये आपल्याला संडेला कसं आहे सर?